आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपल्या सगळ्यांकरता समाधानाची, ती म्हणजे रोमानियाहून अखेर विद्यार्थी भारतात परतलेत आणि मुंबई विमानतळावर दाखल झालेत। एवढंच नाही तर पालक आणि विद्यार्थी यांची आता प्रत्यक्ष गळाभेट सुद्धा सुरू झाली आहे। हे लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर। मुंबईच्या महापौरांनी या विद्यार्थ्यांचं स्वागत केलंय। तसंच एका अर्थाने युद्धभूमीवरून हे भारतीय विद्यार्थी मायदेशी परतलेत। You can go ahead, sweetheart. Chalte jao. Just relax, be easy, everything will be fine. Yes, from there. भाजपच्या नेत्या आणि खासदार पूनम महाजन या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर आहेत। मुंबईच्या महापौर मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत आणि या पीयूष गोयल भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री ते देखील विमानतळावर उपस्थित आहेत आणि या येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यवस्था नीट होत आहेत का नाही याची ते स्वतः पाहणी करतात। इमिग्रेशन स्मूथ हो गया। They don't have any check-in bags, no? They do. All of them. सर एक रिलैक्स आपके फेस पे भी है, स्टूडेंट्स आ रहे हैं वो तो डेफिनेटली रिलैक्स्ड हैं, थैंक यू कर रहे हैं आपको। लोगों ने सेल्फी भी ली, हमने देखा है। तो एक बहुत मेहनत टास्क था उस जगह से लोगों को निकाल के और सेफ लेके आ पाना, कैसा फील? जब से ये क्राइसिस शुरू हुआ, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी लगातार चिंता में थे कैसे हमारे सब भाई बहन, हमारे बच्चे, हमारे नागरिक सुरक्षित देश में जल्द से जल्द वापस आ सके। हमें निरंतर हमारे फॉरेन मिनिस्टर डॉक्टर जयशंकर संपर्क साधे हुए थे सभी देशों के साथ, रशिया, यूक्रेन और आसपास के सभी देश, सबके साथ उनकी बातचीत चल रही थी और पूरे रूट्स बनाए गए। सभी स्थानों पे हमारे एम्बेसी के ऑफिशियल्स पहुंचे, हेल्पलाइन एकदम एक्टिवली काम करी और संतोष की बात है कि सुरक्षित आज हमारे 219 बच्चे, भाई बहन, साधारणतः सभी स्टूडेंट्स हैं, अधिकांश बेटियां हैं, वो सब सुरक्षित आई हैं। प्रधानमंत्री मोदी जी ने मुझे विशेष मुंबई भेजा कि मैं इनका स्वागत करूं, इनकी देखरेख करूं। आपने देखा होगा सब अरेंजमेंट्स किए हुए हैं, इमिग्रेशन पे बहुत सरल तरीके से करके उनके बैग्स देके उनको अपने गंतव्य स्थान पर भेजा जा रहा है। हमारे लिए तो इतनी संतुष्टि है कि ये पहला बैच अब पहुंचा है, दूसरा बैच भी जल्दी दिल्ली पहुंच जाएगा और अब ये लगातार निरंतर प्रयास रहेगा कि जल्द से जल्द सबको लौटाया जाए। जब तक सबके सब वापस नहीं आ जाते हैं, पूरी केंद्र सरकार तट पर रहेगी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी स्वयं इस पूरे कार्यक्रम को मॉनिटर कर रहे हैं, उस पर नियंत्रण रखे हुए हैं। डॉक्टर जयशंकर दिन रात उनके अधिकारियों के साथ संपर्क बनाए हुए हैं, विदेश के मंत्रियों के साथ संपर्क बनाए हुए हैं। हम प्रतिबद्ध हैं कि भारत का हर नागरिक सुरक्षित भारत वापस लौटे। सर, जो लोग आ गए हैं उनके परिवार वाले आश्वस्त हैं, लेकिन जिनके परिवार के लोग अभी भी वहाँ हैं उनको चिंता है, सरकार कह रही है लेकिन चिंता, उन्हें कैसे आश्वस्त करना चाहेंगे? मैं ये बताना चाहूंगा कि हमने हर संभव प्रयास किया। माननीय प्रधानमंत्री जी ने दोनों नेताओं से भी बात की है, रशियन प्रेसिडेंट, यूक्रेन के प्रेसिडेंट से। आसपास के सभी देशों के बॉर्डर्स पर हमारे एम्बेसी के ऑफिशियल्स हैं। लड़कों को बॉर्डर्स तक लाने के लिए यूक्रेन में भी इंतजाम किए जा रहे हैं, कोशिश की जा रही है और जैसे ही बॉर्डर पे आते हैं तो हमारे अधिकारी उनकी देखरेख में लग जाते हैं। उनको हवाई अड्डे पे लाके भारत से इवैक्यूएशन के लिए प्लेन्स भेजे जा रहे हैं। मैं आपके माध्यम से सभी बच्चों को, सभी भारत के नागरिकों को जो वहां पर हैं, ये संदेशा जरूर देना चाहूंगा। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, माननीय डॉक्टर जयशंकर विदेश मंत्री और सभी अधिकारीगण
इस काम पर निरंतर 24 घंटे लगे हैं। हम जब तक सभी भारत के नागरिक वापस सुरक्षित नहीं आ जाए, हमारे प्रयास पूरी तरीके से रहेंगे। किसी ने चिंता नहीं करनी है। जो इंस्ट्रक्शंस कंट्रोल रूम के माध्यम से उनको मिलते हैं उसको अवश्य फॉलो करें। सर, एक आउटपोर ऑफ इमोशंस हमने देखा, लोग जब आ रहे हैं तो बहुत खुश हैं, कुछ की आंखों में हमने आंसू भी देखे, और कुछ लोग आप तक आए, उन्होंने आपको पर्सनली थैंक यू किया, सेल्फी निकालने के लिए भी वो जिद कर रहे थे। तो ये जो आउटपोर ऑफ इमोशंस है, इसको आप कैसे देख रहे हैं? स्वाभाविक है, अपने मातृभूमि में जब वापस लौटता है व्यक्ति, खासतौर पे इतने कठिन परिस्थितियों से, ये बच्चों ने भी काफी कश्मकश की, यूक्रेन से निकले, बुखारेस्ट तक आए, फिर तो उसके बाद तो अधिकारियों ने देख रेख करी, लेकिन वो भी एक काफी कठिन समय रहा होगा। मेरा मानना है कि जो हौसला इन बच्चों ने आज दिखाया, ये दर्शाता है सही मायने में भारत की ताकत, भारत की एकता और पूरे भारत का आत्मविश्वास, और हमारे भारत के नागरिकों का प्रधानमंत्री मोदी जी के प्रति जो कॉन्फिडेंस है, जो उनके मन में है कि प्रधानमंत्री मोदी जी हैं तो हम सुरक्षित है, वो हमें जरूर संभालेंगे। और आपने देखा सबका लगभग वही मैसेज था, सबके बच्चों में जो कॉन्फिडेंस था कि हमें पूरा विश्वास है कि मोदी जी हैं, हम सबको सुरक्षित लेके आएंगे। Sir, now we'd like to have a small reaction in English also. It's a Herculean task to bring out its own people from a war zone. It's actually a war zone, and bringing our citizens back into the Herculean task. It just begun. First part has come. Well, I think Prime Minister Narendra Modi has been on top of this right from the word go. He has consistently maintained that the safety and security and safe return of all the Indian citizens in Ukraine is this government's first and foremost priority. सबसे ज्यादा जब से आप रेलवे मिनिस्टर थे, और मेरे डैड भी रेलवेज में ही थे, अच्छा, तो कंफर्टेबली आए ना? जी बिल्कुल, बहुत अच्छे से आए, बहुत अच्छी सुविधा थी। रोमानिया के बॉर्डर्स पे दिक्कत थी, वो इंडियंस की तरफ से बिल्कुल दिक्कत नहीं थी, वो उनकी तरफ से इमिग्रेशन थी, पर हमारे अफसर थे ना, बिल्कुल थी, और जरा भी दिक्कत नहीं हुई। और क्या करते हो आप ट्रेन में? हम तो MBBS की स्टडी कर रहे थे, वही कर रहे थे। आपण पाहतो आहोत विद्यार्थी माघारी परतू लागलेत। हे सगळे, या सगळ्यांच्याकरता विशेष कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे आणि मुंबई विमानतळावरून RT-PCR चाचणी केल्यानंतर या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात येत नाही आहे। काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येत आहेत, पाहूया। इंडियन गवर्नमेंट में तो हम शक कर ही नहीं सकते, क्योंकि विदेश में जो है वो घर तो जरूर आएगा, तो हमें डर तो जरूर बिल्कुल नहीं था। हाँ, एक सुबह जब खारकीव पे बम फटे तो हमें था कि यार अब क्या होगा, हम वापस कैसे आएंगे, लेकिन हमें था कि हमारी सरकार कुछ ना कुछ तो कर ही लेगी यार, हम भारत से हैं, हम कभी ना कभी मतलब वापस तो जरूर आएंगे। तो हाँ, डर का माहौल था, कुछ न्यूज पे कुछ कभी कभी लोग पैनिक कर जा रहे थे, उसमें क्या कोई गलती नहीं है, क्योंकि भगदड़ जैसी सिचुएशन हो चुकी थी, लेकिन सब बहुत अच्छा था। बहुत रिलैक्स दिख रहे थे। अच्छी फीलिंग है कि सर हमारे लिए टाइम दे रहे हैं और हमको रेस्क्यू कराने के लिए इतना बड़ा स्टेप लिया सर ने, तो मेरे लिए तो बहुत बड़ी बात है ये चीज़ कि सर आए, हमें रेस्क्यू किया, और हम तो साधारण नागरिक हैं, अब सर आए, हमको रेस्क्यू किया, बहुत अच्छा लगा। आपण पाहतोय CISFचे जवान, मुंबई पोलिसांचं एक छोटंसं पथक या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी विमानतळावर हे सगळे सक्रिय आहेत। आणि हे जे 200पेक्षा जास्त विद्यार्थी पहिल्या टप्प्यात आलेत, यात प्रामुख्यानं विद्यार्थिनींचा समावेश आहे। मायभूमीच्या वाटेवर पुणे जिल्ह्याच्या लोणावळ्यातल्या मोनिका दाभाडे ही विद्यार्थिनी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेली होती, मात्र युद्धामुळे ती युक्रेनमध्ये अडकून पडली। यामुळे तिच्या पालकांच्या जीवाला मोठा खोर लागला, कारण दाभाडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सामान्य आहे। मोनिकाचे वडील खाजगी वाहन चालक आहेत, पण मुलीला उच्च शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी कर्ज घेऊन तिला युक्रेनमध्ये पाठवलं। मात्र आता युद्धानं सगळं चित्र बदलून टाकलं। आपली मुलगी मायदेशी सुखरूपपणे कधी येईल याकडे हे सगळे कुटुंब डोळे लावून बसलेत। Ti borti, ti
इकडून कमी व्यवस्थित आहे, पण आम्हाला शेवटी काळजी लागली आहे ना. ती म्हणते घाबरू नका तुम्ही, आम्ही व्यवस्थित आहे, पण पैसे पण नाही ना, राहणार कसे ते लोक. पुणे जिल्ह्याच्या लोणावळ्यातील रहिवाशी असलेल्या मिनल दाभाडे यांच्या डोळ्यातून अश्रू थांबायचं नाव घेत नाही, कारण त्यांची मुलगी मोनिका युक्रेनमध्ये अडकली आणि त्यामुळेच दाभाडे कुटुंबाचा जीव टांगणीला लागला. युक्रेनवरील सततच्या हल्ल्यामुळे हे कुटुंब अस्वस्थ झालंय. आम्ही मुलीला भरपूर शिक्षण दिलं, तर तिने बघता येतपर्यंत यावं, सरकारला एवढीच मागणी आहे. तुमचं फोनवर बोलणं होतं ती याची? हो होतं, फोनवर बोलणं होतं. ती व्यवस्थित आहे, पण सरकारने तेवढं काम करावं का तिला इठ्ठ्या सोडवायची. युद्धामुळे मोनिकाला बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला आणि त्यामुळेच तिच्या पालकांच्या जीवाला घोर लागला. खरं तर या कुटुंबाची चहूबाजूनं कोंडी झाली आहे. दाभाडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम असून मोनिकाला मायदेशी आणण्यासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न दाभाडे कुटुंबासमोर पडलाय. आमचं बघा मूळ मुद्दा म्हणजे पैशाचा आहे, आणि आता आपली परिस्थिती अशी आहे की आपण ते पण पैसे एवढे आणू शकत, सगळं सोंग घेतात, मग पैशाचं सोंग आणता येत नाही. ह्याच्यामध्ये आमची एवढीच विनंती आहे की आमदार, खासदार किंवा मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन आमच्या मुलीला मदत करून, कारण आमच्या तर एवढी परिस्थिती पैशाची देण्याची तिकीट काढण्याची पद्धत आत्ता ते पद्धत आमच्या ताकद नाही आहे. पैसे पण पाठवू शकत नाही, आमच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत. मारुती दाभाडे हे खासगी वाहन चालक आहेत. आर्थिक परिस्थिती नसतानाही त्यांनी 48 लाख रुपयांचं कर्ज काढून मोनिकाला युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवलं. मोनिका गेल्या 6 वर्षांपासून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेते. मात्र अचानक युद्धाचा भडका उडाल्यामुळे दाभाडे दाम्पत्याचा धीर सुटत चाललाय. या संकट काळात केंद्र सरकारनं युक्रेनमधील विद्यार्थ्यांना तातडीनं मायदेशी आणण्याची व्यवस्था करावी अशी अपेक्षा दाभाडे कुटुंबियांनी केली आहे. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, लोणावळा. अपेक्षा करूयात की आत्ता जशी ही बॅच व्यवस्थितपणे सुखरूप आली आहे, तशी ही सुद्धा व्यवस्थित सुखरूपपणे मायदेशी परततील. छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. युक्रेनची हवाई सीमा धोकादायक बनल्यामुळे युक्रेन शेजारच्या राष्ट्रांमधून या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सुरुवात झाली. युक्रेनच्या चर्नोव्स्की शहरातून काही भारतीय विद्यार्थ्यांना रोमानियात आणण्यात आलं आणि इथून रोमानियाहून खास विमानानं आता त्यांना भारतात पाठवण्यात येईल. केंद्र सरकारच्या मदतीमुळे भीतीच्या सावटाखाली अनेक दिवस काढणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडलाय. युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत. युक्रेनवर रशियानं हवाई हल्ले सुरू केल्यामुळे युक्रेनमधली विमानसेवा ठप्प झाली. यामुळे आता भारतीय विद्यार्थ्यांना जमिनीच्या मार्गेच युक्रेनमधून बाहेर काढलं जात आहे. युक्रेनला लागून असलेल्या रोमानियातून या विद्यार्थ्यांना मायदेशी आणलं जाणार आहे. युक्रेनच्या चर्नोव्स्की आणि लगतच्या परिसरातून 270 पेक्षा जास्त भारतीय विद्यार्थ्यांना शनिवारी रोमानियात आणलं गेलं. त्यामध्ये अमरावतीमधील साहिर तेलंग या विद्यार्थ्याचा समावेश असून त्यानं आपल्या मोबाईल फोनमध्ये तो सगळाच घटनाक्रम टिपलाय. आम्हाला सध्या आता इथून इव्हॅक्युएट करण्यात येत आहे. आम्ही आता सध्या रोमेनियाच्या बॉर्डरवर उभे आहोत. आम्हाला रोमेनिया इथून इव्हॅक्युएट करण्यात येणार आहे. त्या साईडला कम्प्लिटली चर्नोव्स्की दाखवतो मी तुम्हाला. हे सगळं चर्नोव्स्कीचा भाग आहे आणि हे सगळे इंडियन स्टुडंट्स आहेत जे आपण बघू शकता. हे सगळे इंडियन स्टुडंट्स आहेत जेवढेही आपण इथे बघत आहात. या सगळ्या इंडियन स्टुडंट्सला इथे आता पासपोर्ट कंट्रोलच्या इथे आता आम्ही थांबलेलो आहोत. इथून आम्हाला इंडियन एम्बसी रिसीव्ह करणार आणि आम्हाला पुढे घेऊन जाणार. रोमानियाच्या सीमेवर या विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर साहिरसह इतर विद्यार्थ्यांना रोमानियाच्या बुचारेस्ट या विमानतळावर आणण्यात आलं, कारण याच विमानतळावरून त्यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. इव्हॅक्युएशन फ्लाईट नंबर 1 फ्रॉम युक्रेन टू इंडिया या फ्लाईटमध्ये मी ट्रॅव्हल करतोय. आम्ही चर्नोव्स्की या सिटीमधून आज काल इव्हॅक्युएटेड झालो आहे
आणि सध्या आम्ही रोमेनियन बॉर्डरवर रोमेनिया एअरपोर्ट, बुचारेस्ट एअरपोर्ट इथे आलेलो आहे सगळे. आमच्या सगळ्या स्टुडंट्ससाठी इथे फ्लाईट्स अरेंज केल्या गेलेल्या आहेत. एअर इंडियातर्फे फ्लाईट्स अरेंज केल्या गेलेल्या आहेत. त्या रिस्पेक्टिव्ह फ्लाईट्समध्ये आम्ही सगळे स्टुडंट्स आता निघणार आहोत. आणि हे खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे. थँक्यू इंडियन गव्हर्नमेंट. आम्हाला इथे खूप मदत झाली आहे इंडियन एम्बसीची, रोमेनियन एम्बसी, इंडियन एम्बसी ऑफ युक्रेन. थँक्यू सो मच. केंद्र सरकारनं भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून मायदेशी आणण्यासाठी मोफत विमान सेवा सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आम्हाला फ्लाईट्स अलॉकेट करण्यात येणार आहेत आणि या फ्लाईट्स कम्प्लिटली फ्री असणार आहेत. सो फ्री एअर तिकीट्स विच इज अ बिग थिंग बिकॉज ॲट दिस टाइम ऑफ क्रायसिस वी आर नॉट the students are very panicked, the families of the students are very panicked, and financially also it can be a disastrous if they just put down, they just keep a fear for it. त्या दिवशी तर जेव्हा टी व्हीवर सगळे न्यूज पाहिल्यानंतर झोप येत नव्हती, जेवण नाही, म्हणजे गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही आमचे दिवस कसे काढले ते आम्हालाच माहीत आहे. फार बेकार अनुभव आला आहे तो. तरी पण तो तिथल्या एम्बेसीनी मुलांना खूप चांगल्या प्रकारे रोमेनिया या देशामध्ये घेऊन गेलेत. रोमेनिया आणि त्यांना सुखरूप आमच्या देशामध्ये, इंडियामध्ये पाठवत आहेत. त्यांचे खूप धन्यवाद. भारत सरकारचं तिथलं जे परराष्ट्र मंत्रालय आणि तिथली जी एम्बेसी आहे त्या एम्बेसी सतत विद्यार्थ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होती. त्या माध्यमातून त्या एम्बेसीने भारतामध्ये सुद्धा सूचना पाठवल्या का कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये भारतातल्या आपले विद्यार्थी आहेत तर त्यांच्याकडून माहिती इथल्या अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी कलेक्ट केली. तिथपर्यंत आमची माहिती पोहोचली. तिथून मग परत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयामध्ये माहिती जाऊन तिथून तात्काळ पोरं आपली कशी बाहेर येते याच्यासाठी सगळ्या उपाययोजना फार वेगानं, म्हणजे खरं म्हटलं तर एवढ्या वेगानं सरकारी यंत्रणा हलत नाहीत, परंतु फार वेगानं या सरकारी यंत्रणा म्हणजे हल्ल्यात. साहिल गेल्या 5 वर्षांपासून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असून लवकरच त्याला पदवी मिळणार आहे. मात्र युक्रेनमध्ये युद्ध पेटल्यामुळे साहिरप्रमाणेच इतर भारतीय विद्यार्थ्यांना परतीची वाट धरावी लागली आहे. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 18,000च्या घरात आहे. साहिरसह 270 विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी युक्रेनमध्ये आजही हजारो भारतीय विद्यार्थी अडकले असून त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारला युद्ध पातळीवर प्रयत्न करावे लागतील. संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. सोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबूयात.